नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज आपण आलो आहोत आता चरोली तालुका हवेली जिल्हा पुणे. दुपारचे 1:30 वाजलेत. आज 15 ऑगस्ट आहे आणि आज या हायवाची आपली समोरची बससाठी आलो आहे. आणि मी आज माझ्या मुलीला पण घेऊन आलो. सुट्टी होती, म्हटली पप्पा मला कुठे फिरायला. म्हटलं बागेत नाही तर तुला काच बसवलं येतो, कसं काम आपण कसं करतो, काय कामाची परिस्थिती दाखवलं पाहिजे त्याला. तर हे आपण पाहू शकता, ही ज्या कंपनीची काच आपण पहिली बसलेली आहे तेच आपण आता ही कंपनीची काच इथे बसून त्यांना दिलेली आहे. तर ह्या गाडीविषयी आपण जरा माहिती जाणून घेऊ. सर जरा या जरा आपली जरा माहिती द्या. सर आपलं नाव सांगा. विशाल कडलक. अच्छा सर, या गाडीविषयी जरा माहिती द्या. तुमचा अनुभव कसा आहे गाडीचा आणि गाडी किती वर्ष झाली तुम्ही वापरताय आणि याच्याबद्दलची कशी परिस्थिती आहे? गाडी आम्ही आता ही 6 वर्षापासून वापरतोय. ओके. गाडीचा मेंटेनन्स वगैरेच्या बाबतीत गाडी एकदम उत्तम आहे. अच्छा. म्हणजे बाकीच्या इतर आमच्या ज्या 6 गाड्या आहेत त्यांच्या तुलनेत ही बेस्ट गाडी आहे. काय प्रॉब्लेम नाही. ओके. आणि साधारणपणे सर याचं ॲव्हरेज कसं असतं? ॲव्हरेज ही 1 लिटरला 1.5 किलोमीटरचा ॲव्हरेज देते आपल्याला. आणि टाकी इंधन क्षमता कशी याची? इंधन 350 लिटरच्या आसपास बसतं ते. ओके. आणि किती तासाला सर्व्हिसिंग करावं लागतं? त्याचं आम्ही 2000 किलोमीटरच्या आसपास 1500च्या आसपास त्याची सर्व्हिसिंग करून घेतो. अच्छा. किती खर्च येतो तरी सर? सर्व्हिसिंगला 60-65 हजार रुपये खर्च येतो. अच्छा. आणि आपली ही 10 चाकी गाडी आहे तर साधारणपणे किती ब्रास याच्यामध्ये बसतं? त्याचं 6 ब्रासचा आपली कॅपॅसिटी आहे गाडीची. 6 ब्रास म्हणजे साधारणपणे टनामध्ये किती होणार? 30 टन बसतं. अच्छा. म्हणजे तुमचा ह्या गाडीविषयी एकंदरीत अनुभव खूप चांगला आहे. चांगला आहे. आणि पहिल्या गाड्या वापरल्यामुळं ह्या गाडी मार्केटमध्ये आणि हे याच्यामध्ये ही BS4 आहे का BS6 आहे? BS4 आहे. BS4 आहे आणि ह्याच्यामध्ये DF आहे. DF आहे. अच्छा. आणि त्यावेळी याची प्राइसिंग किती होती ना आता प्राइसिंग किती आहे? त्यावेळेस आम्हाला ही गाडी बसली होती 42-43 लाखाच्या आसपास. अच्छा. आणि आत्ताची आता किती? ही अबव 50 गेली. अच्छा अच्छा. म्हणजे जवळजवळ 7-8 लाख रुपये वाढलेत. मोठा फरक. अच्छा. बाकी स्पेअर पार्ट वगैरे इझिली अवेलेबल होतं. available. सर्व्हिस सेंटरला पण बऱ्यापैकी सुविधा चांगल्या आहेत. हो हो. आणि आपल्या जवळ आहे सर्व्हिस. ठीक आहे. आणि ही काच आपली कशामुळे फुटली सर? ही झाडाची फांदी लागली होती. हा. झाडात खटून गेली गाडी, त्यामुळे फुटली. आणि किती दिवसापूर्वी सर झाला असं अपघात आपला? एक 10-15 दिवस झाले. अच्छा. आणि आपण सर आम्हाला कधी कळवलं? काल कळवलं आम्ही तुम्हाला. हां. आणि आम्ही जी तुम्हाला वेळ दिली त्याच्या वेळेपेक्षा उशीर केला की लवकर आलो सर आम्ही? नाही वेळेच्या आमच्या अपेक्षेच्या पेक्षा लवकर आली. अच्छा. म्हणजे सर्व्हिस चांगली होती. ठीक. आणि हे तुम्ही असंही म्हटलं होतं की आमची काय गाडी थोडीशी पलटेल तर आम्ही मध्यंतर काच शोरूममध्ये बसवली होती, म्हणजे थोडंसं आउट पण होतं असं मला वाटलं होतं. तर त्या परिस्थितीमध्ये आपण ही ओरिजिनल ग्लास बसून दिल्या तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? काम व्यवस्थित झाली सर? एकदम व्यवस्थित फिटिंग, म्हणजे पहिली जी फिटिंग होती त्याच्यापेक्षा पण प्रॉपर फिटिंग झालेली वाटते. ओके ओके. कारण तुम्ही पहिली कसं की अजांतरी होती थोडी. हां आता प्रॉपरली काम झालं आहे. तुम्ही आमच्या कामापासून सर समाधान आहात का? समाधान, खूप समाधान. ठीक. तर हे सरांचं असंही मनोगत आहे या गाडीविषयी. ही गाडी 6 वर्ष जुनी आहे, आपण पाहू शकता. सर याचं टायर वगैरे कितीपर्यंत जातं याचं? त्याचं एक टायर जाते आता 25,000ला जाते. 25,000 टायर. आणि त्याच्यामध्ये काय असतं ना रिडेल वगैरे असला काय प्रकार असतो ना ते ओव्हरलोडिंग? रेडियल नाही टाकत आपण, कारण की आपल्या इकडं कच्च्या रस्त्याला चालताना हां. हायवेला रेडियल टाकतो. तर ही टाटाची हायवा आहे